भगवंत भक्तासाठी काय काय करतो श्रोते हो. सगळ्या प्रकारच्या सेवा भक्ताच्या भगवंतांनी कराव्यात. याला कारण एकच आहे, भक्त आणि भगवंतांचं असलेलं नातं. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्थाविण प्रीती. निर्गुणाचा सगुण झाला, निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म तुमच्या माझ्याकरता भक्तांच्याकरता सगुण साकार आणि त्याच सगुणाची उपासना करून समर्थ म्हणतात सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ती सगुण भक्ती सगळा भक्त संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय करतोय. म्हणून तर त्या सगुणाला पाहण्याकरता आज समुदाय सगळा धावतोय. या वाटेवरून आज वारीचे दिवस आहेत म्हणून बोलते. या वाटेवरून जाणारा प्रत्येक वारकरी निष्ठावंत आहे. त्याच्या मनामध्ये फक्त ध्येय एकच आहे, पांडुरंगाला पाहणं. अविश्रांत मेहनत करत चालू आहे. अनेक प्रतिकूलतेचा सामना करत ती वाट तो चालतोय. किती चालायचंय, किती अंतर चालायचंय ठरलेलं आहे. कुठे मुक्काम करायचंय, किती वेळ विसावा घ्यायचा आहे हेही ठरलेलं आहे. प्रचंड जिद्दीने हा प्रवास चालू आहे. आणि आता उद्या आषाढीच्या दिवशी बरोबर पांडुरंग परमात्मा या सगळ्यांना दर्शन देणार, भेटणार भगवंत. पण या वाटेवरती मनामध्ये एकदाही शंका कुशंका आली नाही की खरंच देव आहे का, देव भेटेल का. अहो मुखदर्शन सुद्धा अनेकांना मिळत नाही. नगर प्रदक्षिणा करून माघारी यावं लागतं, चंद्रभागेचं स्नान करून माघारी यावं लागतं. पण तरी सुद्धा 36 तास त्या रांगेमध्ये उभी राहणारी सुद्धा माणसं आहेत. पण मनामध्ये शंकेला वाव नाही, कुशंकेला वाव नाही. आम्ही मात्र प्रचंड आयुष्यामध्ये शंका कुशंका घेत राहतो. दिवसभर आम्ही उपवास करतो, संध्याकाळी मनात विचार येतो देव आहे की नाही. उपास वाया नको जायला. संशयात्मा विनश्यती असं भगवान गोपालकृष्ण गीतेत सांगतात. फार संशय आम्ही घेतो ना. आणि ज्यांनी संशय किंवा ज्यांनी शंका घेतल्या ना भगवंतांच्या अस्तित्वावरती त्यांचं नुकसान झालंय. हा इतिहास आहे आपला, हा इतिहास आहे. शंका का घ्यायची हो. ज्ञानेश्वर एक आहेत की दोन आहेत याच्यावर लोकांनी चर्चा केल्या. म्हणाले ज्ञानेश्वर वेगळे आणि ज्ञानदेव वेगळे. रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानेश्वर वेगळे आणि काव्य करणारे वाङ्मय निर्माण करणारे ज्ञानदेव वेगळे. यांच्या बुद्धीचं काय करायचं असा कधी कधी प्रश्न पडतो. तुकोबारायांचं वैकुंठ गमन लोकांनी चर्चेत आणलं. महाराजांचा खून झाला की महाराज खरंच वैकुंठाला गेले यावरही चर्चा केल्या. आपण सगळे बऱ्यापैकी आपल्या लोकांना 1972 साल आठवत असेल. खरं तर आम्ही त्या काळी नव्हतो, पण आपल्यापैकी काही मंडळी त्या घटनेचे साक्षीदार आहेत. घेतली ना हो शंका माऊलींच्या समाधीविषयी. संजीवन समाधी हा काय प्रकार आहे, नेमकं काय आहे, असं जिवंतपणी जाता येतं का, असे शंका निर्माण झाल्या. म्हणून अंधश्रद्धा समितीची मंडळी गेली. 250 ते 300 माणसांनी भरलेला ट्रक पुण्याहून आळंदीला गेला. त्यावेळी असलेले सोनोपंत मामा दांडेकर आणि शास्त्रज्ञ शुक्ल या सगळ्यांनी अशी चर्चा केली की माऊली बघून घेतील, माऊली बघून घेतील, आपण का विचार करायचा. म्हणून मामांनी सांगितलं होतं की आम्ही सांगतो तेवढं एक करा आणि मग समाधीला हात लावा. 3 प्रकारचे मीटर या समाधीपासून 6 फूट अंतरावरती 3ही दिशेला ठेवले गेले आणि रीडिंग घेतलं गेलं की नेमकं काय आहे ते स्पंदन, ते चैतन्य आणि ती अनुभूती या सगळ्या नास्तिक मंडळींनी घेतली. मीटरवरचा काटा हलत होता, रीडिंग दाखवत होता आणि मग कळालं की काय चैतन्य असू शकतं, काय समाधी अवस्थेला गेलेली ही विभूती असेल. त्याच्यापैकी निम्म्याच्या वर फॉरेनर्स होते. त्यांनी नंतर आळंदीची वारी सुरू केली महिन्याला, हा विषय वेगळा. आता पंढरीच्या वारीत सुद्धा फॉरेनर्स जास्त असतात. मला सांगा ना, त्याच माऊलींना आज कडकडून मिठी मारतो निष्ठावंत भक्त. माझी माऊली म्हणून डोळ्यात अश्रू ढाळतो, आसव ढाळतो. आता इथे शंका घ्यायचं काय कारण आहे. इथे फक्त प्रेम हवं. संतांनी भगवंतांना तेच दिलं, फक्त प्रेम, निष्काम प्रेम, निर्लेप प्रेम, निरामय, निर्मळ, स्वच्छ, जिथे कुठलाही सकामतेचा भाव नाही. आणि असं प्रेम हृदयात साकार झालं की भगवंत प्रकट होतो. तो वेळ नाही लावत. प्रेमसूत्र दोरी महाराजांचा अभंग आहे तुकोबरायांचा, नेतो तिकडे जातो हरी. अशा दोरीने प्रेमाच्या सूत्राने भगवंताला बांधलं की भगवंत नेतो तिकडे जातो. जात होता की नाही जनाबाईंच्या मागे मागे. जनी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी. जनी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी.
पाणी जाय पाणी. मागे 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 धावं, तिची वेणी फणी करावी, तिच्या शेण्या थापून द्याव्यात, तिच्या बरोबर दळण दळायला बसावं, दोघांनी ओव्या गाव्यात, कबीरांचे शेले विणावेत, सगळं करावं. सजन कसायाला मांस सुद्धा विकू लागावं, सगळं करावं भगवंतांनी. नेतो तिकडे जातो हरी, का बांधलं प्रेमपाशामध्ये. यशोदेनी सुद्धा भगवंताला बांधलं होतं बरं का. भगवंताला प्रेमाच्या बंधनामध्ये अनेकांनी बांधलं, सुष्टांनी बांधलं, तसं दुष्टांनी सुद्धा बांधलं. अनेक भक्तांनी बांधायचा प्रयत्न केला. यशोदा मातेनी त्याला बांधलं होतं. लहान असलेले परमात्मा उकळाला बांधलं की नाही, 2 बोटं दोरी कमी पडायची प्रत्येक वेळी. शेवटी दया आली आणि म्हणाले मैया ये लो बांधलो, स्वतःच बांधून घेतलं. जनाबाईंनी बांधलं, हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला. जनाबाईंनी बांधलं, अजून कोणी बांधलं. दुर्जनांनी बांधायचा प्रयत्न केला. हस्तिनापूरला शिष्टाई करता गेलेले भगवंत दरबारात उभे आहेत आणि दुर्योधनांनी बांधायचा प्रयत्न केला होता. गेले का हो बांधले? नाही गेले बांधले. का? भगवंत फक्त प्रेमाने बांधला जातो. म्हणून तर त्याच प्रेमासाठी आज कैवल्य साम्राज्याचा धनी माऊलींची पालखी पादुका त्या मार्गाने धावतात आणि त्यांच्या छत्रछायेखाली लाखोंचा समुदाय, कुठल्याही म्हणजे नियोजन इतकं जबरदस्त आहे. मित्र असं म्हणते जगातल्या कुठल्याही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हे कोडं उलगडणार नाही. कोण करतंय हे सगळं नियोजन? प्रचंड शिस्त आणि प्रचंड सुंदर आनंदामध्ये ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे शेकडो वर्षांपासून. याला एकच कारण आहे, ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विण प्रीती. निर्गुणाचा सगुण झाला पंत भजनी रंगला. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विण प्रीती. भगवान गोपाल कृष्ण पश्चिम सागरामध्ये सोन्याची द्वारका नगरी वसवली. द्वारकेचं ऐश्वर्य आपण सगळे जाणता. समुद्रात वसवली सुवर्णाची नगरी. आणि या नगरीमध्ये भगवंतांचं वास्तव्य असताना एकदा भगवंत हस्तिनापूरला आले. शांतिदूत या सदरामध्ये बरं का. जगातला पहिला शांतिदूत भगवान गोपालकृष्ण. युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न करायला आले होते. त्यानंतर अनेक शांतिदूत आले आणि गेले, पण युद्ध काही व्हायची थांबली नाहीत, लढाया झाल्या. पण भगवंत पहिले शांतिदूत दुर्योधनासमोर उभे आहेत दरबारात आणि समजावून सांगतायत, दुर्योधना अरे वेड्या, पांडवांना काही नको रे, 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि रिकामा हो. कशाला सर्वनाश ओढवून घेता? कारण कुरुक्षेत्रावर हा होणारा नरसंहार हा साधा सुद्धा नसेल, हे धर्मयुद्ध असेल. टाळता आलं तर टाळूया ना, नको रे हट्ट करू. पांडवांना 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि रिकामा हो. दुर्योधन अहंकारी होता. दुर्योधन म्हणतो, कृष्णा तू वरून जसा काळा आहेस तसा आतूनही काळाच आहेस. सगळं माहिती आहे रे तुझं मला. पांडवांचा पक्षपाती आहेस तू. अरे चल, पांडवांना 5 गावच काय सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा मिळू देणार नाही. जा काय करायचं ते कर म्हणा. आणि अशा वेळी भगवंत म्हणतात, ठीक आहे स्वतःच्या कर्मानी मरा आता. निघाले भगवंत, द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेतली रम्य पहाटेची वेळ बरं का. शयनागारामध्ये भगवंत आपल्या मंचकावर पहुडलेत. मंद शीतल सुगंधयुक्त वारा वाहतोय द्वारकेमध्ये. पहाटेची वेळ. अलीकडच्या मंडळींना ही वेळ आणि हा अनुभव माहितीच नाही आता. म्हणजे आपण सगळे मोठे आहात, आपल्याबद्दल नाही सांगत, पण आमच्या पिढीला, नवीन पिढीला किंवा आमच्याही पेक्षा, कारण सगळे सूर्यवंशी आहोत आता आपण. कधी पहाट होते, ब्रह्ममुहूर्त नेमकं कशाला म्हणायचं, काय असतं नेमकं ते, असं सांगावं लागेल आता विस्तार करून फोड करून. अशी वेळ आली. कारण रात्रभर उशाशी एक डबा ठेवलेला असतो आपण, मोबाईल नावाचं यंत्र असतं. सगळ्यांनाच व्यसन लागलंय की नाही त्याचं, फक्त लहानांना नाही, सगळ्यांनाच आहे. मी कधी कधी गमतीने म्हणते, आमच्या महिला वर्गाचं दूध उतू जातं त्यामुळेच. रोज मोबाईल असतो हातात, चॅटिंग असतं काहीतरी. ब्रह्ममुहूर्त आणि त्या अगदी पहाटेच्या रम्य वेळी भगवान गोपालकृष्ण आपल्या शयनागारात आहेत. मंद सुगंधयुक्त वारं वाहतंय, अनाहत नाद ऐकू येतोय, बासरीचा मंजूळ स्वर ऐकू येतोय. द्वारकेचं वर्णन आहे. रस्त्यावर स्फटिक माणकं पसरलेली द्वारकेच्या. सवत्स गायी फिरतायत बरं का द्वारकेमध्ये. सवत्स
भगवंतांचा हा छंद होता गोपालन, गोसंवर्धन आणि गोरक्षण. वत्सासहित गाय आता दिसते का हो? आणि दिसली तरी अशा दुर्दैव अवस्थेमध्ये असते. कायद्याचं राज्य बेकायदेशीरपणे चालवणारी मंडळी समाजात सर्रास वावरतायत. भगवंतांचे आम्ही भक्त म्हणवतो, पण ज्या भगवंतांचे हे छंद होते गोपालन, गोसंवर्धन आणि गोरक्षण, कायद्याने गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू असला तरी सुद्धा सर्रास कत्तलखान्यांची संख्या वाढतीये. अनेक सामाजिक संस्थांना यासाठी काम करावं लागतंय. पुढे होऊन कितीतरी गायी वाचवाव्या लागतात. आणि हा भगवंत गोकुळातही गायींवर प्रेम करावं आणि इकडे द्वारकेत सुद्धा सवत्स गायी फिरतायत मोकळेपणे. आणि अशा त्या पहाटेच्या वेळी एक क्षत्रिय त्या द्वारकेमध्ये हजर झाला. रथात बसला होता. वाऱ्याच्या वेगाने रथ द्वारकेच्या दिशेने येत होता. आणि द्वारकेच्या प्रवेशद्वारातून जसा आत प्रवेश केला तसा रथाचा वेग मंदावला. तो क्षत्रिय खाली उतरला, द्वारकेची धूळ मस्तकाला लावली आणि तिथूनच भगवंतांना मनोमन नमस्कार केला. त्या क्षत्रियाला पाहिल्यानंतर पहाटेच्या समयी आपली कामं करणारी सर्व मंडळी, त्या रस्त्यावरून फिरणारी सर्व द्वारकावासियांनी आनंद व्यक्त करावा. अरे वा, काही मंडळींना सकाळी सकाळी एकदम पाहिलं की आपल्याला फार आनंद होतो बघा. काही चेहरे पवित्र असतात, त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला खात्री होते की आजचा दिवस माझा उत्तम जाणार आहे. आणि नको ते चेहरे काही समोर आले की असं म्हणतो की नाही आपण, आज काही खरं नाही माझं. अरे त्या क्षत्रियाला पाहिल्याबरोबर सगळ्या द्वारकावासियांना एवढा आनंद झाला, शिष्टाचार पार पडू लागला. जे मोठे आहेत त्यांना हा वाकून नमस्कार करतोय, जे लहान आहेत ते याला वाकून नमस्कार करतायत. ही पूर्वीची पद्धत होती असं आता म्हणावं लागतं, कारण शिक्षक जरी दिसले पलीकडच्या बाजूला तरी हात करणारी पोरं आहेत आता. पूर्वीच्या काळी वाकून नमस्कार करणं अजिबात संकोच नव्हता ना मोठ्यांना, रस्त्यामध्ये सुद्धा. पण जे लहान आहेत ते याला वाकून नमस्कार करतायत. सगळ्यांना आनंद झालाय. स्त्रिया होत्या द्वारकेतल्या, त्यांनी याला पाहिलं आणि गवाक्षांमधून, खिडक्यांमधून त्या अशा त्याला पाहतायत आणि आपापसात चर्चा करतायत. अगं बघितलंस का तो कोण चाललाय? कोण ग, कोण ग? अगं तो नाही का तो? अगं कोण ग? हे तुम सुभद्रा हरणेत दियाम यातित्व बुद्धिं हृदि कुर्वतीनां गवाक्ष मार्गैः कृतवीक्षणानां स्त्रीणां मुखेन्दोस्मित चंद्रिका भूत गोपाल कृष्ण भगवान की जय. अगं तो नाही का तो? हे तुम सुभद्रा हरणेत दियाम. सुभद्राताईचं हरण करावं म्हणून बलराम दादांना फसवून गोपालकृष्णांच्या सांगण्यावरून रैवतक पर्वतावर जाऊन बसला होता संन्यासी होऊन. त्रिदंडी नावाचा संन्यास घेतला होता, जो कधी घेता येतो कधीही सोडता येतो असा संन्यास घेऊन तो बसला होता तिकडे. पार्थ त्रिदंडी वेश स्वीकारी हलधरासी वंचाया. पार्थ, अर्जुन, अर्जुन, इतका आनंद झाला. आणि कवी वर्णन करतात, गवाक्ष मार्गैः कृतवीक्षणानां स्त्रीणां मुखेन्दोस्मित चंद्रिका भूत. चंद्रिका कोणाला म्हणायचो? प्रतिपदेची जी कोर असते की नाही तिला आपण चंद्रिका असं म्हणतो. कवींचं असं म्हणणं आहे, माझं नाही बरं का. कवी असं म्हणतात, स्त्रियांना एवढंच हसणं शोभतं, प्रतिपदेच्या चंद्रकोरी इतक्याच दंतपंक्ती दिसतील. याला म्हणायचं पूर्वीचं काव्य आणि त्याचा दर्जा. एवढ्याच दंतपंक्ती दिसतील. आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे, पौर्णिमेचा चंद्र नाही, खो खो खो, एवढ्याच दंतपंक्ती दिसाव्यात. आणि त्या गवाक्षांमधून त्या स्त्रियांचं जणू काही चांदणं हसण्याचं पाझरलं की काय, चंद्रिकेचं चांदणं पाझरलं असा भास व्हावा. अर्जुनाला बघून सगळ्या आनंदित झाल्या, सगळ्यांना आनंद झाला. आणि अर्जुन येता 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 त्या प्रवेशद्वारापर्यंत आला. द्वारपाल उभे होते. द्वारपालांना विचारलं, काय रे भगवंत आहेत ना, उठलेत का, जागे झालेत का? द्वारपाल म्हणाले, भगवंत अजून झोपलेलेच आहेत महाराज. ठीक आहे म्हणाले, मी भगवंतांना भेटल्याशिवाय काही जाणार नाही. असं कर, माझा हा रथ घे आणि त्या तिकडे नेऊन उभा कर. त्या तिकडे म्हणून बघावं तर तिथे आधीच एक रथ अर्जुनाला आलेला दिसला होता. आणि अर्जुनाने द्वारपालाला विचारलं, काय रे माझ्या आधी इथं कुणी आलंय का? माझ्या आधी इथं कुणी आधी भगवंतांना भेटायला हजर झालंय? द्वारपाल म्हणाले, हो महाराज, दुर्योधन महाराजांचा रथ आहे तो.
5000 वर्षापूर्वीचं राजकारण माणसं किती हुशारीने खेळत होती ना. म्हणजे आताच हुशारीने करतात असं नाही, 5000 वर्षापूर्वी सुद्धा ही कूटनीती. अर्जुन विचार करतो माझ्याही आधी दुर्योधन आलाय, चला म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही. भगवंतांना भेटण्याकरता अर्जुन त्यांच्या शयनागाराच्या दिशेने निघाला आणि भगवंतांच्या त्या महालाच्या प्रवेशद्वारातनं आत पाहतोय. समोरचं दृश्य बघितलं आणि अर्जुनाला इतका आनंद झाला, मनोमन त्या दुर्योधनाचे आभार मानले. चला म्हणाले आमच्या जागेवर अतिक्रमण आपण नाही केलं. का हो, असं काय होतं समोरचं दृश्य? आमची जुनी मंडळी फार सुंदर सांगायची की दुर्योधन कुठे बसला होता नेमका. आपण विचाराल हे तुम्हाला कसं कळलं? त्यासाठी आमच्या मोरोपंतांच्या आर्येचा आधार घेतला. मोरोपंतांनी त्या प्रसंगाचा फोटो काढला, शब्दचित्र शब्द फोटो काढला आणि आमच्या समोर जसाच्या तसा प्रसंग उभा केला. काय म्हणाले मोरोपंत? प्रभूच्या शिराकडी तो हा प्रभूच्या शिराकडे तो स्वमहत्वास्तव बसे अकवी मानी. होईल काय हंस, होईल काय हंस, ब्रह्म्याच्या बैसला बकविमानी. रामा राम राम हरे हरे रामा राम 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 हरे हरे रामा राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे राम राम. होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला बक विमानी. बगड्याला कोणी हंस म्हणेल का हो? मोठ्या जागी बसला म्हणून मोठे पण मिळालं असं नाही ना होत. मोठे पण अंगी असावं लागतं, ते कष्टाने मिळवावं लागतं. आणि हे ज्याला नाही कळलं तोच तर दुर्योधन. अर्जुनाने पाहिलं समोर भगवंतांच्या शिराच्या उशाच्या बाजूला तो बसलेला आहे, डोक्याच्या बाजूला. कारण ज्यावेळी दुर्योधन आधी आला होता ना त्यावेळी त्यांनी असा विचार केला होता की हा कृष्ण आज हा द्वारकेचा राजा झाला. बघायला गेलं तर हे हा गवड्याचा पोर, याच्या कुळाचा पत्ता नाही, याचं गोत्र माहिती नाही. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा. ज्यांनी स्वतःच्या मामाला मारलं, एवढंच काय जन्माला आल्या आल्या ज्याचे आई वडील कैदेत बेड्या होत्या हातापायामध्ये आई वडिलांच्या, हा कृष्ण गवळ्याचा पोर आज राजा झाला, मी याच्या पायाशी का बसू. असा अहंकार दुर्योधनाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे उषाकडच्या बाजूला थोडी जागा होती आणि तिथेच दुर्योधन बसला. अर्जुनाने ते दृश्य पाहिलं, मनामध्ये इतका आनंद झाला, आतमध्ये प्रवेश केला आणि दुर्योधनाच्या त्या भगवान गोपालकृष्णांच्या पायाशी बसला. बरं का, मनातला भाव इतका सुंदर आहे. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विण प्रीती, आपुलेपणा खर्ची घाली आपुल्या दासात ते सांभाळी. काय भगवंतांचा आणि भक्ताचा भाव आहे, काय प्रेमाचं नातं आहे. अर्जुनाने भगवंतांच्या पायाशी बसावं आणि हळूवार हाताने पायाला असा स्पर्श करावा, हळूवार हाताने पाय चेपायला सुरुवात केली. भगवंतांनी तो स्पर्श ओळखला आणि ताडकन उठून उभे राहिले, उठून बसले. अर्जुनाच्या मनातला एकच भाव होता, त्याचं लक्षही नाही भगवंत उठलेत. हळूवार हाताने पाय चेपणं चालू आहे, मनातली भावना एकच आहे, आम्ही देवाचे पायिक पायिक देवाचे पायिक. पायिक देवाचे पायिक पायिक आम्ही देवाचे पायिक.
पायिका पायिका मी देवाचे पायिका पायिका देवाचे पायिका देवाचे पायिका देवाचे पायिका. इतका सुंदर भाव आहे अर्जुनाच्या मनामध्ये. आम्ही देवाचे पायिक, आमचा भाव देवा पायी. आम्ही देवा वाचून नाही, फक्त प्रेमाचं नातं आहे भगवंताशी. निष्काम भक्ती आहे. मी म्हणते सध्या मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्त्व आम्ही देतो ना, पण निष्काम भाव आहे, निष्काम भक्ती आहे. हळुवार हाताने पायाला स्पर्श केला, भगवंतांनी तो स्पर्श ओळखला, उठून बसले. आणि आता दृश्य असं आहे की जो उशिरा आलाय तो समोर भगवंतांच्या, आणि जो आधी आला होता तो असा मागे. आणि आपण चौकशी आधी समोरच्याच माणसाची करतो. नैसर्गिकपणे भगवंत त्याला विचारतायत, अर्जुना अरे केव्हा आलास? वेड्या, मला सांगायचं नाही का? मी असा झोपून राहिलो, तू आलास, कसं बरं दिसतं का बघ बरं. अरे आता मी गृहस्थाश्रमी आहे, काहीतरी आमचं कर्तव्य आहे. तू आल्यानंतर अतिथीचा सन्मान करणं, सेवा करणं. तू पाहुणा म्हणून आलास खरं, पण आधी सांगितलं असतंस तर तुझ्या स्वागताची काहीतरी तयारी केली असती, काहीतरी तयारी केली असती, पूर्वतयारी. आता हा तू असा आलास आणि मी झोपून राहिलो, बरं नाही दिसत. बरं ठीक आहे अर्जुना, सगळं ठीक आहे ना पार्था? आमची कुंती आत्या, युधिष्ठिर दादा, भीम दादा, नकुल, सहदेव सगळे आनंदात आहेत ना? आमची द्रौपदी ताई सगळे खुशाल आहेत ना? भगवंत आपले विचारतायत. अर्जुन हो देवा, हो सगळं छान आहे, सगळं छान आहे असं सांगतोय. आणि इकडे मागे लालबुंद चेहरा, तळपायाची आग मस्तकाला पोचतेय. लोक याला कृष्ण म्हणतात, द्वारकेचा राजा म्हणतात, द्वारकाधीश म्हणतात. याला एवढं साधं कळू नये की जो आधी आलाय त्याची चौकशी आधी करावी, जो नंतर आलाय त्याच्याकडे नंतर बघावं. याला एवढं साधं कळत नाही. आणि आपण आलोय हे दुर्योधन, हे कृष्णाला कळावं म्हणून दुर्योधन असा खाकरला, थोडासा मागून आवाज दिला भगवंतांना. काहींचं बघणं बोलणं सूचक असतं की नाही खाकरणं. मी आलोय हे कळावं. आणि भगवंतांनी असं चमकून बघितलं मागे. भगवंत म्हणाले, वा वा वा, तुम्ही पण आलात का? दुर्योधना काय योग आहे म्हणाले आज, दुर्मिळ योगायोग. अरे 2 पक्षांचे 2 वीर एकाच दिवशी एकाच वेळी मला भेटायला आलेत, काय योगायोग आहे. दुर्योधन म्हणाला, कृष्णा हा तुझा लाडका माझ्या कितीतरी मागून आलाय. मी आधी आलोय, मध्यरात्रीच येऊन बसलोय, तुझ्या उडण्याची वाट बघत बसलोय. बरं ठीक आहे म्हणाले, काळजी कशाला करतोस? आलात ना दोघंही, तुम्ही दोघंही माझ्या नात्यातले आहात. भगवंत म्हणत आहेत, अर्जुन माझ्या नात्यातला आहे, माझ्या आत्याचा मुलगा आहे, तसं तू त्याचा भाऊ, मग तुझंही माझं नातंच आहे. पण अर्जुन माझ्या नात्यातला आहे, दुर्योधना तू नात्यातला आहेस म्हणाले. अर्जुन ज्यातला आहे ते त्यातलं तू नाही. म्हणून तर आपण ती नाती गोती म्हणतो की नाही, जी गोत्यात आणतात तीच नाती असतात. मराठी भाषा फार गोड आहे हो. नाती. भगवंत सांगतायत दुर्योधना, ठीक आहे असू दे, काळजी करू नको, रागावतोस कशाला? अरे तुम्ही दोघंही आला, तुम्ही दोघंही माझे आहात. देव आपलं, देवानी आपलं म्हणायला भाग्य लागतं श्रोते हो. आपलं असं आहे, आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो, हे तुकोबराय सांगतात की नाही. आपण काय करतो, देवाला आपलं नाही म्हणत, देवाकडून सगळं आपल्याला पाहिजे असतं. देवाकडून हवंय, देव नको आहे कुणाला. भगवंतांनी आपलं म्हटलं, तुम्ही दोघंही माझे आहात, बोला कशा करता आला आहात? एवढ्या मध्यरात्री दुर्योधना तू येऊन बसलायस, अर्जुना तू आलायस, कशा करता आलात? दोघांनीही आपल्या येण्याचं कारण सांगावं की भगवंता कुरुक्षेत्रावर युद्ध निश्चित आहे, आता धर्मयुद्ध, आणि या युद्धाकरता आम्ही तुझी मदत मागायला आलोय, तू आम्हाला मदत केली पाहिजे. दुर्योधन म्हणतो, युद्धशास्त्राच्या नियमानुसार जो आधी आलाय त्याला आधी मदत करावी. भगवंत म्हणाले, काळजी करू नका, हे मला ठाऊक होतं तुम्ही दोघेही येणार आहात, आलाच आहात, मी मदत करणार, मी तुम्हाला मदत करणार. पण या भगवंतांच्या पण मध्ये बराच अर्थ समाविष्ट होता. भगवंत म्हणाले, मी तुम्हाला मदत करतो, पण माझ्या मदतीचे मी 2 मोठे हिस्से केलेत म्हणाले, 2 भाग केलेत. ते भाग असे आहेत, एका बाजूला मी एकटा उभा राहीन आणि मी कसा, हातात शस्त्र धरणार नाही, न धरी शस्त्र करी मी, हातात शस्त्र नाही धरणार, युद्ध नाही करणार. दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य असेल, माझी सगळी नारायणी सेना दुसऱ्या बाजूला असेल.
आणि हातात मी निहत्ता, मी शस्त्र धरणार नाही, हा पण गोष्टी सांगेन युक्तीच्या चार चांगल्या युक्तीच्या गोष्टी तुम्हाला सुचवेन. माझ्या मदतीचे मी हे 2 भाग केलेत. एका बाजूला मी एकटा, दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य, सगळा शस्त्रसाठा. बोला कुणाला काय हवंय. भगवंत सांगतात, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, करणार नाही युद्धास यापुढे, करणार नाही युद्धास यापुढे, यापुढे. सांगेन 4 गोष्टीस, सांगेन 4 गोष्टीस, सांगेन, 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 सांगेन 4 गोष्टीस, 4 गोष्टीस, सांगेन 4 गोष्टीस, युक्तीच्या पहा तुम्हास यापुढे, युक्तीच्या पहा तुम्हास यापुढे. ठरविले, ठरविले असे जे भले, तुम्हा बोलिले तरी सकळास, तरी सकळास, द्यावाना दोष आम्हास यापुढे, द्यावाना दोष आम्हास यापुढे, यापुढे, यापुढे. नंतर तक्रार चालणार नाही. टाळ्या वाजवा जोरदार. अहो अशी साथ असली की मग का नाही रंगदेवता प्रसन्न होत. तुकोबराय म्हणतात, रंगी ओढवावी रंग कथा, पुरवी मनोरथा माय बापा. भगवंताची उपस्थिती कीर्तनामध्ये असते नाही का. त्याचा तो पत्ताच त्यांनी दिलाय ना, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. या श्रद्धेने आपण जर कीर्तनात बसलो निष्ठेने, तर भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. भगवंत असतो कीर्तनात. भगवंत सांगतायत या दोघांना की मी असा आहे, मी एका बाजूला हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, दुसऱ्या बाजूला माझी सगळी नारायणी सेना. बोला लवकर काय पाहिजे. दुर्योधन तयारच होता हो. तो म्हणाला मी आधी मागणार आहे, कारण मी आधी आलोय. युद्धशास्त्राचा नियम आहे, आधी आलेल्याला आधी द्यायचं. भगवंत नटखट होते. भगवंत म्हणतात, दुर्योधना अरे सगळं खरं, तू माग आधी, माझं काही म्हणणं नाही, पण आपल्याकडची पद्धत कशी आहे, लहानांची आधी समजूत घालतो की नाही आपण. तुझं हुनी कनिष्ठ अर्जुन बालक साहे पहा असे नाते, नात्याने अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे. रीत अशीच जनांची आधी समजाविती लहानाते. लहानांची समजूत आधी घालावी. समजा घरामध्ये बाजाराच्या दिवशी आई वडील खाऊ घेऊन आले पिशवी भरून. मुलं धावतात, आई बाबा मला द्या, मला द्या, मला द्या. आई वडील असं म्हणतात का, आधी आम्ही खाऊन घेतो आणि मग उरलं तर तुम्हाला देतो. आपल्याकडची पद्धत आहे, लहानांची आधी समजूत असते. अर्जुन लहान आहे रे तुझ्यापेक्षा, त्याला आधी मागू दे. अर्जुन मनामध्ये म्हणतो, देवा मागू दे ना त्यालाच. आणि तो काय मागणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मागू दे म्हणाले त्यालाच. ठीक आहे म्हणाले. दुर्योधना सांग तुला काय हवंय बोल. हा तयारच होता. मला सैन्य दे तुझं, तुला घेऊन मी करू काय. तू हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. तिथं काही पंक्ती वाढायच्यात, सत्यनारायणाची पूजा आहे तिथे, युद्ध करायचंय. तू हातात शस्त्र धरणार नाही, तुझ्या गोष्टी ऐकायला कुणाला वेळ आहे तिथे. मला तू नको, मला तुझं सैन्य हवंय. श्रोते हो, फरक होता. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्थाविण प्रीती. भगवंत का प्रेम करतो निस्वार्थी आणि निष्काम भक्तावरती, याचं कारण आहे भक्ताकडे योजक म्हणून नाही जावं, याचक म्हणून जावं. दुर्योधन योजना घेऊन गेला होता आणि अर्जुन याचना घेऊन गेला होता. म्हणून भगवंतांनी सांगून टाकलं, ठीक आहे तुला सैन्य हवंय ना, घे, दिलं तुला सैन्य. इतका आनंद